नमस्कार, स्वाभिमानी न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपले स्वागत। सुरुवातीला जाणून घेऊया आजच्या ठळक घडामोडी। शहीद जवानांना धुळ्यातील एसआरपी आपत्ती व्यवस्थापन कार्यालयात देण्यात आली सलामी। तथागत गौतम बुद्ध यांच्या जयंती निमित्ताने लुंबिनी वन बुद्ध विहारापासून काढण्यात आली मिरवणूक। बुद्ध जयंती निमित्ताने भीमनगर येथून काढण्यात आली मंगलमय वातावरणात मिरवणूक। आता जाणून घेऊया बातमीपत्र विस्ताराने। प्रवरा नदी पात्रात बुडालेल्या 2 मुलांना वाचविण्यासाठी राबविण्यात आलेल्या शोध व बचाव कार्यातील सहभागी झालेल्या धुळे येथील राज्य आपत्ती प्रतिसाद दलाच्या पथकातील 3 जवानांचा बोट उलटून जखमी झाल्याने मृत्यू झाला। ही घटना सुगाव बुद्रुक तालुका अकोला जिल्हा नगर येथे घडलेली असून राहुल गोपीचंद पवार राहणार 100 क्वार्टर इमारत क्रमांक 6 खोली क्रमांक 5 धुळे, प्रकाश नाना शिंदे राहणार 437 क्वार्टर इमारत क्रमांक 3 खोली क्रमांक 4 व वैभव सुनील वाघ राहणार पांढरद पोस्ट पिसर्दे तालुका भडगाव अशी शहीद मृतांची नावे असून आज रात्री 9:30 ते 10 वाजेच्या दरम्यान त्यांचा पार्थिव धुळ्यातील एसआरपी आपत्ती व्यवस्थापन कार्यालयात आणण्यात आले। त्या दरम्यान शहीद जवानांना सलामी देण्यात आली। यानंतर शहीद जवानांचा पार्थिव अंत्यसंस्कारासाठी त्यांच्या गावाकडे रवाना करण्यात आला। दरम्यान यावेळी डॉक्टर सुभाष भामरे, आमदार मंजुळाताई गावित, सतीश महाले, गजेंद्र आंबटकर, हिलाल माडी, भटू गवडी यांच्यासह धुळ्यातील विविध सामाजिक संघटनासह पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते तसेच राज्य राखीव बलगट क्रमांक 6चे अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित होते। तथागत गौतम बुद्ध यांची 2568वी जयंती निमित्ताने 2019 पासून संघ शक्ती राष्ट्रशक्ती अभियानाअंतर्गत धुळे शहरातील विद्यावर्तिनी महाविद्यालय परिसरातील सर्व सामाजिक संघटना एकत्र येत बौद्ध पौर्णिमा निमित्ताने गेल्या अनेक वर्षापासून साजरे करण्यात येत आहे। त्याच पार्श्वभूमीवर तथागत गौतम बुद्ध यांच्या जयंती निमित्ताने या परिसरातून मिरवणूक देखील काढण्यात येते। आज त्याच पार्श्वभूमीवर त्या अभियानाअंतर्गत तथागत गौतम बुद्ध यांच्या जयंतीचे औचित्य साधून विद्यावर्तिनी महाविद्यालय परिसरातील संघटनेच्या वतीने भव्य अशी मिरवणूक काढण्यात आली। दरम्यान ही मिरवणूक लुंबिनी वन बुद्ध विहार येथून काढण्यात आली। पुढे भीमनगर साक्री रोड येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाला पुष्पहार अर्पण करीत बसस्टँड समोरील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना पुष्पहार अर्पण करून या रॅलीचा या ठिकाणी समारोप करण्यात आला। दरम्यान आजच्या या मंगलमय मिरवणुकीत उपासक उपासिका मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। नमो बुद्धाय। आज तथागत भगवान गौतम बुद्ध यांची 2568वी जयंती आहे। गेल्या 2019 पासून संघशक्ती एक राष्ट्रशक्ती अभियानाच्या अंतर्गत या विद्यावर्तिनी परिसरातील सर्व संघटना एकत्रित येऊन सर्व कॉलनीत एकत्रित येऊन दरवर्षी बुद्ध पौर्णिमेच्या निमित्ताने रॅलीचं आयोजन करण्यात येते। आज देखील या संपूर्ण परिसरातील सर्व संघटनांच्या वतीने सर्व कॉलनींच्या वतीने संघटितपणे या रॅलीचं आयोजन करण्यात आलेलं आहे। ही रॅली लुंबिनी बुद्ध विहार साक्री रोडपासून निघून आता भीमनगर येथून त्यानंतर पंडित नेहरू यांच्या स्मारकाला पुष्पहार अर्पण केला जाईल। त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाला हार अर्पण केला जाईल। तसंच शहीद स्मारकाला हार अर्पण करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाजवळ याचा समारोप होईल। त्या ठिकाणी महार बटालियनचे सारे सैनिक तसेच समता सैनिक दलाचे सारे सैनिक, या शहरातील वकील संघटना, या शहरातील डॉक्टर युनियन, या शहरातील प्राध्यापकांची युनियन तसेच अधिकारी, महिला, पुरुष, तरुण हे सगळे या रॅलीमध्ये सामील झालेले आहेत आणि या सर्वांच्या वतीने सामूहिक वंदना या ठिकाणी होणार आहे। तथागत भगवान गौतम बुद्धांच्या आजच्या या जयंतीच्या निमित्ताने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमाजवळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून त्याच ठिकाणी समारोप होऊन खीरदान केलं जाणार आहे। धुळे शहरात आज तथागत गौतम बुद्ध यांची जयंती सर्वत्र मंगलमय वातावरणात साजरा करण्यात आली। दरम्यान आजच्या या कार्यक्रमाच्या प्रथमतः डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले। त्यानंतर भीमनगर येथील
तथागत गौतम बुद्ध यांच्या जयंतीनिमित्ताने मिरवणूक काढण्यात आली। दरम्यान या कार्यक्रमासाठी शिवछत्रपती पुरस्कार विजेते व माजी समाज कल्याण अधिकारी विलासांना कर्डक, डॉक्टर सैंदाने बापू, इंजिनियर पंकज वाघ, ढगे सर आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती। दरम्यान आजच्या या कार्यक्रमाचे आयोजन रत्नशील सोनवणे यांनी केलेले होते। या मिरवणुकीत परिसरातील धम्म उपासक उपासिका मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। महामानव तथागत गौतम बुद्ध यांचा वैशाखी पौर्णिमेदिनी त्यांचा जन्म झाला। वैशाखी पौर्णिमा हा बौद्ध धर्मियाकरता अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे आणि त्या दिवशी तथागत भगवान बुद्धांचा जन्म झाल्यानंतर त्यांना बुद्धत्व जी ज्ञानप्राप्ती ती सुद्धा वैशाखी पौर्णिमेच्या दिवशीच झाली आणि भगवान तथा बुद्धांचा अंतसुद्धा महानिर्वाण दिनी सुद्धा वैशाखी पौर्णिमेला झाला। हे हा विश्वरत्न आणि महामानव विश्वाला शांतीचा, समतेचा, बंधुत्वाचा, न्यायाचा संदेश देणारे तथागत गौतम बुद्ध हे महामानव या विश्वाला शांतीचा संदेश देऊन जगाला युद्धाची नव्हे बरं का तर बुद्धाची गरज आहे हे विश्वानं मान्य केले आणि आज असे त्यांच्या जन्मदिनी या ठिकाणी जयंती उत्सव जो साजरा करण्यात आलेला आहे ही अत्यंत आनंददायी गोष्ट आहे। प्रज्ञाशील, करुणा, अष्टांगमार्ग हे भगवान गौतम बुद्धाचे विचार बाबासाहेब आंबेडकरांनी सगळ्या जगातल्या बौद्ध धर्माचा अभ्यास केला आणि सगळ्यात सर्वश्रेष्ठ धर्म असेल तर गौतम बुद्धांचा बौद्ध धर्म त्यांनी मान्य केला। प्रज्ञाशील, करुणा, अहिंसा असा हा बौद्ध धर्म विश्वरत्न बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांना अनेक आमिषं आली। इस्लामांनी निमंत्रण दिलं की इस्लाम धर्म स्वीकारा, ख्रिश्चनांनी सांगितलं ख्रिश्चन धर्म स्वीकारा, परंतु बाबासाहेबांनी सांगितलं समतेचा, स्वातंत्र्याचा, बंधुत्वाचा, न्यायाचा। इतकंच नव्हे तर ह्या जन्मभूमीमध्ये ज्या महामानवानं जन्म घेतला ह्या देशाचं इतकं दुर्दैव आहे की जगानं बौद्ध स्वीकारला। श्रीलंका, थायलंड, चायना इतर देशानं बौद्ध धर्म स्वीकारला पण हवा तसा प्रसार बाबासाहेब आंबेडकरांच्या निधनानंतर झालेला नाही आणि बाबासाहेब आंबेडकरांनी दीक्षा दिली ऑक्टोबरला आणि महानिर्वाण 6 डिसेंबरला झालं, परंतु बाबासाहेबांनी जी पायवाट घालून दिली या बौद्ध धर्मीयांना तर त्यामुळं हा बौद्ध धर्म धीरे धीरे सुरुगतीनं का असेना या देशामध्ये प्रसार त्यांच्या विचाराचा होत आहे। याचबरोबर स्वाभिमानी न्यूज चॅनलचे बातमीपत्र संपले। पुन्हा भेटूया पुढील प्रसारणात। तोपर्यंत नमस्कार।